ब्रिटिशांच्या काळात भारताची 64.82 ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती लुटून इंग्लंडमध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे। 1765 ते 1900 या काळात भारताची ब्रिटिशांकडून मोठी लूट झाल्याचं पाहायला मिळत आहे। जगत विख्यात ऑक्सफॅम इंटरनॅशनलचा हा धक्कादायक अहवाल समोर येतोय। टेकर्स नॉट मेकर्स या अहवालात भारताकडून केलेल्या लुटीचं वास्तव समोर आलेलं आहे। नेमकं काय म्हटलंय या अहवालात ते एकदा जाणून घेऊयात। ब्रिटिशांच्या वसाहतवादी काळात भारताकडून 64.82 ट्रिलियन डॉलर्सची लूट झाली। सध्याच्या काळात त्याचे मूल्य 33.8 ट्रिलियन डॉलर्स आहे। भारताची लूट करून इंग्लंडमधील 10% श्रीमंत अधिक समृद्ध झाले। ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या टेकर्स नॉट मेकर्स या अहवालात हे वास्तव उघडकीस आलेलं आहे। भारतातील लूटमारीच्या जोरावर पाश्चिमात्य जग समृद्ध असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, अहवालात नेमकं काय म्हटलंय? भारत ही सोनिया की चिडिया असलेला देश आहे असं म्हटलं जायचं। मात्र 150 वर्ष भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं। इंग्रजांनी राज्य करताना भारताची जी लूट केली त्या लुटीमध्ये लंडनमध्ये जर 50 पाऊंडच्या नोटा ठेवल्या तर त्याचे पूर्ण जे इंग्रजांचं राज्य आहे त्याच्यावरती 4 थर तयार होतील एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली। याचा फायदा 10% श्रीमंत लोकांनाच त्याचबरोबर 32% मध्यमवर्गीयांना झाला असं या अहवालात म्हटलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर भारताची ज्या पद्धतीने इंग्रजांनी लूट केली त्याचं हे उदाहरण देण्यात आलेलं आहे। दावोसमध्ये हा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे आणि या अहवालातून कशा पद्धतीने वसाहतवादाने आर्थिक असमानता आणि लोकांवरती अन्याय झाला, अत्याचार झाला आणि आर्थिकच्या बाबतीमध्ये हा अहवाल आहे। त्यामुळे वसाहतवादाने कशा पद्धतीने भारतावरती परिणाम झाला या ठिकाणी विषद केलेला आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर साधारण 17व्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये 25% औद्योगिकीकरण झालं होतं। जेव्हा इंग्रजांनी सोडून गेले तेव्हा त्याची प्रगती झाली नाही, ते उलट 2% आलं होतं असं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर भारताची खरं तर महत्त्वाचे मुद्दे या अहवालातून स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।